ज्यांना काही कारणांमुळे गुरुचरित्र पारायण जमत नाही, त्यांनी फक्त रोज हे अध्याय श्रवण करा. संपूर्ण पारायणाचे फळ भेटेल. दत्तगुरू साक्षात दर्शन देतील. आपण गुरुचरित्र पारायण पठण करतो, परंतु काही वेळा आपल्याला त्याचा मराठी अर्थ समजत नाही. आपणास प्रत्येक अध्यायाचा मराठी भावार्थ समजावा यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. या चॅनलवर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 1 ते 54 यांचे मराठी भावार्थ ऐकण्यास मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून आपल्या मराठी चॅनलला ग्रो होण्यास मदत करा. धन्यवाद. अध्याय पहिला. मराठी भावार्थ. सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता, साधू संत, आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ग्रंथकाराने श्री गणेश, श्री सरस्वती, ब्रह्म विष्णू महेश त्रयी, इतर सर्व देव, सिद्धी, यक्ष, किन्नर, ऋषीश्वर इत्यादींना नमन केले आहे. तसेच श्री नृसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे. तसेच गाणगापूर निवासी श्री नृसिंह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला. प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरूंची करुणा भागली. परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली. त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली. नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले. वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्रीगुरु आपण होऊन त्याच्याजवळ आले. गुरुमुनी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले. त्याचप्रमाणे त्यांची षोडशोपचारे पूजाही केली. मित्रांनो, हा गुरुचरित्र ग्रंथाचा पहिल्या अध्यायाचा भावार्थ आहे मराठीमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.